नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. मी प्रीती काटकर स्वागत करते आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या या आणखीन एका व्हिडिओमध्ये. मैत्रिणींनो, घर, मुलं, कुटुंब आणि रोजची तीच कामं यात कधी आपल्याला स्वतःचाच विसर पडतो का? आपण स्वतःला कधी आरशात पाहणंसुद्धा विसरून जातो ना. कधी कंटाळा येतो तर कधी चिडचिड होते. पण लक्षात ठेवा, जर घराची लक्ष्मी आनंदी असेल ना तरच संपूर्ण घर आनंदी राहतं. आज आपण पाहणार आहोत की एक गृहिणी म्हणून स्वतःला सकारात्मक कसं ठेवायचं. कारण जे आपल्याकडे आहे तेच आपण इतरांना देऊ शकतो. जे आपल्याकडे नाही ते आपण इतरांना कसं देऊ शकतो, नाही का? जर आपण नेहमीच थकलेलं आणि चिडचिड करणारा असो, आपण इतरांना चिडचिडच देऊ शकतो ना. पण जर आपण आनंदी, सकारात्मक असू तर आपण नेहमी इतरांना पॉझिटिव्हिटी आणि हॅपीनेस देण्याचा प्रयत्न करू, बरोबर ना? तर गृहिणींनो, महिलांनो, मैत्रिणींनो, माझ्या सख्यांनो, स्वतःला सकारात्मक ठेवण्याच्या या 5 महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातली कमीत कमी 2 किंवा 3 तरी टिप्स फॉलो करण्याचा नक्की प्रयत्न करा. जमल्या तर सगळ्याच करा. त्या टिप्स जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत प्लीज नक्की पहा. चला तर सुरुवात करूयात. स्वतःला सकारात्मक ठेवण्याची पहिली टिप, मी टाईम म्हणजे स्वतःसाठी वेळ. मी नेहमी सांगत असते की कितीही काम असलं, काहीही असलं तर दिवसातला काहीतरी थोडा तरी वेळ स्वतःसाठी काढता आला पाहिजे. इथं आपण स्वार्थी नाही बनत. इथं आपण स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी थोडासा प्रयत्न करतो आणि यात काहीच वावगं नाही आहे. दिवसभरातले फक्त 15 ते 20 मिनटं स्वतःसाठी काढा. मग त्यात तुम्हाला आवडणारं पुस्तक वाचा किंवा तुम्हाला आवडणारं कोणतंही काम करा. एखादे गाणं ऐका किंवा आणखी काहीही करा. काहीच नाही जमलं तर तुम्हाला चहा, कॉफी यातलं काय आवडत असेल तर गरमागरम एक कप बनवून घ्या आणि शांत श्वास घेत, शांत छान स्वतःसोबत तो चहा किंवा ती कॉफी एन्जॉय करा. किंवा एखादा छंद जोपासा ज्याच्यामध्ये तुम्हाला वेळ कसा गेला ते कळत नाही. म्हणजेच स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी जगायला शिका, स्वतःला वेळ द्यायला शिका. तर सकारात्मक राहण्यासाठीची टीप दुसरी, कामाचं ओझं घेऊ नका. सर्व कामे एकाच वेळी परफेक्ट करण्याच्या नादात स्वतःला दमवू नका, थकवू नका. कामाचं नियोजन करा जेणेकरून तुम्हाला विश्रांती मिळेल. या बाबतीत मला नेहमीच वाटतं की प्रत्येक काम असेल किंवा आयुष्य असेल, परफेक्ट करण्याच्या नादामध्ये ना आपण आपलं आयुष्य कधी इम्परफेक्ट करून टाकतो किंवा आपलं आयुष्य कधी इम्परफेक्ट होऊन जातं हे आपल्याला सुद्धा कळत नाही. त्यामुळं परफेक्टनेसच्या नादी लागू नका. फक्त ते काम कमीत कमी वेळेत आणि थोडंसं चांगलं कसं होईल, कसं पूर्ण होईल याकडे लक्ष द्या. कामाचं नियोजन करून काम करा. म्हणजे काय होईल, एकाच वेळी अनेक कामांचा गोंधळ उडणार नाही आणि स्वतःला देण्यासाठी वेळही मिळेल. सकारात्मक राहण्यासाठीची, स्वतःला सकारात्मक ठेवण्यासाठीची तिसरी टिप, शिकत राहा. गृहिणी आहोत म्हणून काय झालं? गृहिणी आहोत म्हणजे आपलं शिक्षण थांबलं असं होतं का? नाही. मी जसं सध्या यूट्यूब आणि माझ्या लेखनातून नवनवीन गोष्टी शिकते, तसंच तुम्हीही एखादा नवीन पदार्थ किंवा कला शिकू शकता. शिकण्यामुळे मेंदू सक्रिय राहतो आणि सकारात्मक राहतो. अगदी कोणत्याही गोष्टी तुम्ही शिकू शकता. जर तुम्हाला आणखी वेगळं काही करायची आवड असेल, तुमच्यामध्ये एखादी कला असेल तर तुम्ही त्या कलेमध्ये प्रोग्रेस करू शकता. तर मला बाकीच्या गोष्टींमध्ये फारसा इंटरेस्ट नाही, पण मला लिहायला आवडतं आणि मी जे लिहिते ते इतरांना, म्हणजे माझ्या जे जवळचे लोक आहेत त्यांना वाचायलाही ऐकायलाही आवडतं. म्हणून मी लिहिण्याचा प्रयत्न करते. मी दिवसातून एखादं पान तरी लिहिण्याचा प्रयत्न करते. किंवा मग आता आपण जे रोजचे कामं करतो ना, यापेक्षा एखादं काम वेगळं करून बघा. त्यामुळे काय होईल, आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतं आणि आपल्याला फ्रेश वाटतं. आणि आपल्याला फ्रेश वाटलं की सकारात्मक आपण बरोबर होतोच ना.
आपण फ्रेश आनंदी असलो की आपल्यामध्ये सकारात्मकता आपोआपच येते. टिप नंबर 4, मुलांसोबतचा वेळ एन्जॉय करा. माझा मुलगा, माझं छोटं बाळ मंदार जेव्हा हसतो ना, तेव्हा सगळा थकवा माझा पळून जातो. मुलांच्या निरागसपणातच स्वतःचं बालपण शोधा. माझं बऱ्याच वेळा काय व्हायचं, विशेषतः डिलिव्हरी झाल्यानंतर माझ्या बाळाची जबाबदारी, घराची जबाबदारी, त्यातच माझी ही स्वप्न, या सगळ्यांचा ना मला खूप लोड यायला लागायला. खूप दडपण यायचं, मी खूप विचार करायचे. मग मात्र मी ठरवलं, हे असं करून चालायचं नाही. मग मी एके दिवशी काहीच काम केलं नाही, फक्त स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला आणि बाकीची कामं अक्षरशः तशीच ठेवून दिली. पण तो संपूर्ण दिवस मी विचार केला की मला हे असं का होतं आहे, मला अशी चिडचिड का होते, किंवा मी जे काही काम करते ते मला ओझं का वाटते. अगदी शांतपणे दिवसभर विचार केला, खूप विचार केला की माझ्या लिमिटच्या बाहेर मी त्या दिवशी दिवसभर विचार करत होते. मग दिवस सरते शेवटी माझ्या लक्षात आलं की मी ही जी कामं करते ना, ते काम मी एक बर्डन म्हणून करते. त्या कामाचा मला ताण येतो किंवा मी ते ताण घेते, त्या कामाचं मी टेन्शन घेते, लोड घेते आणि यामुळं मला थकवा यायला लागला. खरं सांगू का, मला हे जे रोजचं दैनंदिन काम आहे, स्वयंपाक, धुणी, भांडी, हे सगळं मला बोर वाटू लागलं होतं. आणि आत्तासुद्धा जर मी फक्त स्वयंपाक, धुणं, भांडी, दिवसाचं रोजचं तेच रुटीन यामध्ये जर वेळ घालवला ना, तर मला ते खरंच बोर होतं. म्हणून मग मी नेहमी नवीन काहीतरी लिहिण्याचं किंवा आठवड्यातून एकदा सहज बाहेर जाऊन येते. बाहेर म्हणजे फार लांब नाही, गावातच पण थोडंसं बाहेर फिरून येण्याचा प्रयत्न करते. ते नाही जमलं तर मंदारला घेऊन अगदी गल्लीतल्या गल्लीत मी फेऱ्या मारते. कुणापाशी बसून वायफळ चर्चा नाही करत, पण एक चक्कर जरी मारून येते. फार तर मग घराच्या स्लॅबवरती जाऊन 5 वाजता मस्त असं फिरून येते. त्यामुळं मला फ्रेश वाटतं. मग मी काय ठरवलं की हे जे काम मला बोर वाटते ना, ते काम आपण बर्डन म्हणून नाही, तर ती आपली जबाबदारी आहे, ते आपल्यालाच पार पाडायचे आहे. म्हणून आपण ते काय करायला पाहिजे की आनंदानं पार पाडलं पाहिजे. पण हा आनंद कसा शोधायचा, तर मी माझ्या कामाचा आनंद कसा शोधला सांगते तुम्हाला. की मी काम करताना मला लिहायची आवड आहे आणि मला असं वेगवेगळं छान छान ऐकायला, वाचायला आवडतं. तर वाचायला तर तसं म्हटलं तर मला तेवढा वेळ मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टींमधून. मग मी काय करते, छानसा व्हिडिओ, म्हणजे मोटिवेशनल असेल, पॉझिटिव्हिटी देणारा व्हिडिओ असेल, किंवा एखादा छानसा पॉडकास्ट असेल, म्हणजे लहान बाळाच्या संदर्भात असेल, किंवा महिलांनी आनंदी कसं राहायचं या संदर्भात जर असेल, तर तो पॉडकास्ट मी ऐकायला सुरुवात केली. काय करताना, तर घरातली कामं करताना. किंवा काहीच नाही वाटलं तर मग छान अशी गाणी, मराठी शांत गाणी लावून ऐकायला सुरुवात केली. आणि मंदार जो इकडं तिकडं ओढाओढ करतोय, पसारा करतोय किंवा पाठी येतोय, ह्याला मी ओझं न मानता त्याच्यासोबत काम करताना मी प्रत्येक क्षण एन्जॉय करू लागले. अगर मी चपात्या करत असेल तर त्याला मी किचनवर बसून, तसा तो वळवळ खूप करतो, शांत नाही बसत, पण किचनवरती बसून त्याला पीठ खेळायला देऊ लागले. अक्षरशः तो एन्जॉय करतोय. थोडासा पसारा होतो, पण तो पण एन्जॉय करतो आणि माझं कामही होतं. यामुळं मला माझा ताण कमी वाटू लागला आणि मला फ्रेश वाटू लागलं. आणि मी मग म्हटलेलंच आहे की फ्रेश वाटलं की पॉझिटिव्हिटी आपोआपच येते. टिप नंबर 5, कृतज्ञता व्यक्त करणे. म्हणजेच काय, तर ग्रॅटिट्यूड. दिवसभराच्या तक्रारी करण्यापेक्षा आपल्याकडं ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना, त्याबद्दल देवाचे आभार माना. मी दिवसातून एकदा तरी खरंच युनिवर्सचे किंवा देवाचे म्हणा खूप आभारी राहते, खूप आभार मानते. कारण माझ्या डोक्यावरती छत आहे, मी हवं ते आवडीचं अन्न घरामध्ये बनवून खाऊ शकते. माझं शरीर, माझी बुद्धी अगदी चांगली आहे. माझ्या आयुष्यात खूप सारी चांगली माणसं आहेत. माझं संपूर्ण आयुष्य मला मिळालं. माझं हे जे गोंडस बाळ आहे ते खूप सुंदर आहे, गोंडस आहे. तो माझ्याकडं, म्हणजे त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात खूप सारा आनंद आहे. मला एक उत्तम साथीदार लाभलेला आहे. किंवा माझ्याकडे आज जे काही आहे, जे मी काही करू शकते, या सगळ्या बाबतीत मी देवाची आभारी असते. त्यामुळं काय होतं की आपल्याकडे काय आहे आणि काय नाही, यापेक्षा आपल्याकडे काय आहे
याची आपल्याला जाणीव होते आणि मग आपला स्ट्रेस, ताण, चिडचिड कमी होते आणि आपण आनंदी राहू शकतो. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त एक गृहिणी नाही आहात, तर तुम्ही तुमच्या घराचा आधार आहात. स्वतःवर प्रेम करा, तरच तुम्ही इतरांना प्रेम देऊ शकाल. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या एखाद्या खास मैत्रिणीसोबत. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, हरे कृष्ण, काळजी घ्या. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनच्या बटनवरती जाऊन क्लिक करा, म्हणजे इथून पुढं येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत राहील. आणि हो, कमेंटमध्ये एक छानशी पॉझिटिव्ह वाक्य लिहा, म्हणजे ते पॉझिटिव्हिटी माझ्यापर्यंतही पोचेल आणि इतरांकडेही पोचेल ती तुमच्या कमेंटच्या थ्रू. चला तर भेटूयात. बाय बाय. हरे कृष्ण.